नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण क्लास 10 या चॅनलमध्ये काही वेगवेगळे स्ट्रक्चर काढायला लावले जातात. त्यात आपण लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणजेच इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ह्या विषयात आपण बघणार आहोत. तुम्ही 11मध्ये गेला किंवा 12मध्ये गेला त्यावेळी पण तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे डॉट स्ट्रक्चर म्हणजे हे लेविस डॉट स्ट्रक्चर काढायला लावले जातात. पण ते थोडेसे तुम्हाला बऱ्यापैकी अवघड क्वेश्चन असतात आणि त्याचे काही रूल पण असतात. त्या रूलचा यूज करून तुम्हाला तिथं ते स्ट्रक्चर काढायला लावले जातात. पण आपण इथं जे बघणार आहोत ते जे क्लास 10 स्टँडर्ड आहे का नाही, जे क्लास 10 स्टँडर्डसाठी जे क्वेश्चन असतील किंवा जे बेसिक स्ट्रक्चर असतील त्याचाच आपण इथं ते स्ट्रक्चर कसे काढायचे हे बघणार आहोत. आता पहिल्यांदा बघा लेविस डॉट स्ट्रक्चर. ह्या लेविस डॉट स्ट्रक्चरला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता हे जे लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा हे जे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुम्हाला जर काढायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 3 गोष्टींचा यूज करायचा आहे. पहिले म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढता आले पाहिजे. ज्याचं तुम्हाला लेविस डॉट स्ट्रक्चर काढायचे त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढायचे. आता हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजेच काय तर बघा काय करायचं, जो एलिमेंट दिला आहे त्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहीत पाहिजे. ॲटॉमिक नंबरवरून तुम्ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकता आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यानंतर शेवटच्या शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्याला तुम्ही काय म्हणता? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तयार केलं तर तुम्ही काय करता? तुम्हाला काय करायचं? इलेक्ट्रॉनची शेअरिंग करावी लागते. काय करायला लागते? इलेक्ट्रॉनची शेअरिंग तयार करावी लागते. कारण का इलेक्ट्रॉनला काय करायचं? स्टेबल व्हायचं त्यांचं ऑक्टेट हे का नाही. आणि डुप्लेट बघा तुम्हाला हायड्रोजन किंवा पहिले 3-4 एलिमेंट त्यांचंच डुप्लेट, बाकी सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करावं लागतं. म्हणजे त्यांच्याकडे शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणावे लागतात. ऑक्टेट म्हणजेच काय? 8. त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणावे लागतात. एक्सेप्शन केस फक्त हायड्रोजनला किती इलेक्ट्रॉन आणावे लागतात? तर 2. म्हणजे त्याचं डुप्लेट. बाकीच्या सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट करावे लागते. आणि हे ऑक्टेट कम्प्लीट करून तुम्ही जो बॉन्ड तयार करणार आहे तो बॉन्ड तयार होतो कोव्हॅलंट बॉन्ड. हा बॉन्ड तुमचा सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड सुद्धा असू शकतो. या 3 गोष्टींचा यूज करून तुम्हाला काय करायचं तर लेविस डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे. आता बघा पहिलं जे तुम्हाला स्ट्रक्चर बघायचं आहे ते बघायचं आहे म्हणजेच पहिल्यांदा हायड्रोजनचं बघूया आपण. कशाचं? हायड्रोजन. त्यासाठी तुम्हाला हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 आहे का नाही. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 एकच आहे का नाही. ॲटॉमिक नंबर 1 मध्ये त्याच्या पहिल्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आपण काय बघितलंय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या शेलमध्ये असणारी संख्या. आता हायड्रोजनचं पहिलं शेल काय आणि शेवटचं शेल काय? एकच आहे. त्याच्या शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत 1. तर तुम्हाला जे हायड्रोजनचं काय लागतं तुम्हाला H2 आहे का नाही. हे जे डायटॉमिक मॉलिक्यूल आहे त्याच्यात तुम्हाला हायड्रोजन घ्यायला लागणार H2. या हायड्रोजन तुम्हाला काय करायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं आहे. हा हायड्रोजन त्याचा 1 इलेक्ट्रॉन, हा हायड्रोजन त्याचा 1 इलेक्ट्रॉन आहे का नाही. हे 2 हायड्रोजन झाले. आता बघा परफेक्ट बघा हे स्ट्रक्चर बद्दल रिपीट करतोय. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. हायड्रोजनच फक्त आपण काय करतोय त्याचे डुप्लेट कंप्लीट करतो. म्हणजे त्याच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. बाकीच्या सगळ्यांचं असतील आहे का नाही. कार्बन पासून जे सगळे पुढे असतील तर तुम्ही ऑक्टेट कंप्लीट करता म्हणजे त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. फक्त हायड्रोजनमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. बाकीच्या सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे आपल्याला. आता इथे एक हायड्रोजनच आहे त्यामुळे ह्याचा 1 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ह्याचा 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. हा हायड्रोजन काय करणार? हा हायड्रोजन ह्याच्याशी शेअरिंग करणार. हा हायड्रोजनने काय केलं? ह्याच्याशी शेअरिंग केलं. ह्या हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन आले 1 2. ह्या हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन होता हा 1. हा पण काय करणार? ह्याच्याशी शेअरिंग करणार आहे का नाही. आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार आहे तो सिंगल बॉन्ड तयार होणार आहे. ह्या हायड्रोजन आणि हायड्रोजन कोणता बॉन्ड तयार होणार आहे? सिंगल बॉन्ड तयार होणार आहे. म्हणजे हे झालं तुमचं लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा तुम्हीच त्याला म्हणू शकता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता आपण ह्यात जे यूज केलं त्या बेसिक गोष्टींचा यूज केला आहे कारण हे तुम्हाला 10 स्टँडर्डसाठी तुम्हाला एवढे काय अवघड एक्झाम्पल विचारले जात नाही. पण तुम्ही जर 11-12साठी गेला तर तुम्हाला तिथं काही वेगळे रूल आहेत. त्या रूलचाच तुम्हाला तिथं यूज करायचा आहे. हे फक्त तुम्हाला काही बेसिक 10 स्टँडर्डसाठी तुम्हाला फक्त काही बेसिक स्ट्रक्चर विचारले जातात. त्यासाठी तुम्ही डायरेक्ट ह्याचा यूज केला तरी चालेल. त्यासाठी तुम्हाला ते काय रूल बघण्याची काही गरज नाही. पण 11-12साठी तुम्हाला ते रूल बघण्याची गरज आहे. आपण आता हे बघतोय ते फक्त 10 स्टँडर्डसाठी बघतोय. हे झालं हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला तर सिंगल बॉन्ड तयार झाला. हे जे बॉन्ड आहे ते कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाले. त्यासाठी तुम्हाला त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा यूज करावा लागणार, त्याची शेअरिंग करावी लागणार, त्याचं डुप्लेट बघायला लागणार, बाकीच्या सगळ्यांचं हायड्रोजन सोडून सगळ्यांचं ऑक्टेट बघायला लागणार आणि त्याचं लेविस डॉट स्ट्रक्चर तुम्हाला तिथं काढायचं आहे. दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण नायट्रोजन. दुसरं एक्झाम्पल बघूया आपण नायट्रोजन.
बघा नायट्रोजन, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 7 आहे का. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे का ना. हा नायट्रोजन ह्याचे 5 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5. नायट्रोजन 1 2 3 4 5 आहे का ना. ह्याचे झाले 5 इलेक्ट्रॉन. हा नायट्रोजन किती झाले 5 इलेक्ट्रॉन. त्यांचं काय करायचंय ऑक्टेट कंप्लीट करायचंय, म्हणजे ह्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. ह्याचे झाले 5. हे हा किती जण शेअरिंग करणार मग 6 7 8 हा राहिलेल्या तिघांशी शेअरिंग करणार. ह्याचे ऑलरेडी हे 5 6 7 8 ह्या राहिलेल्या तिघांशी शेअरिंग करणार. म्हणजे ह्या नायट्रोजनकडे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि ह्यांनी ह्याच्या तिघांशी शेअरिंग केलं 6 7 8 ह्याचे 5 आणि ह्या तिघांशी शेअरिंग केलं 8. म्हणजे नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड तयार झाला. हायड्रोजन म्हणजे सिंगल बॉन्ड, नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड. जर ऑक्सिजन बघितलं तर ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड काय. हायड्रोजन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन डबल बॉन्ड, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. जसं तुम्ही आता स्टडी करता तसं तुम्हाला हे स्ट्रक्चर इझी पडते. काय करायचं लक्षात येईल, तर त्यासाठी तुम्हाला त्याचा सराव झाला पाहिजे. आता बघूया ऑक्सिजन O2. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. ऑक्सिजन किती आहे 2 हा 1 किती इलेक्ट्रॉन पाहिजे तुम्हाला 6 हे आहे. बॅलन्स इलेक्ट्रॉन शेवटमध्ये असणारी संख्या 1 2 3 4 5 6 ह्याचे 1 2 3 4 5 6 हे का नाही. तर आपण डायरेक्ट स्ट्रक्चर काढूया बघा. हे 6 इलेक्ट्रॉन आणि ह्या एका शेअरिंग केलं झाले 7 इलेक्ट्रॉन आणि ह्याच्याशी शेअरिंग केलं झाले 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे ऑक्टेट कंप्लीट झाले. ह्याचं पण 6 7वा आणि 8वा. म्हणजे ऑक्सिजन मध्ये जो बॉन्ड तयार झाला तो झाला डबल बॉन्ड. अजून एक एक्झाम्पल बघूया. हे जे तुम्ही 10th स्टँडर्डसाठी बघताय त्यात मला काही बऱ्यापैकी 6च विचारलं जातात. हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड वॉटर. आता एक वॉटरचं एक स्ट्रक्चर बघूया H2O हे का नाही. आता ह्याच्यामध्ये बघा H किती आहेत हायड्रोजन 2 आहेत. मग ते कॉर्नरला घ्यायचे. हायड्रोजन 2 हा एक हायड्रोजन सिंगलवाला ऑक्सिजन एकच आहे तो सेंटरला घ्यायचा आहे हे का नाही. करताना पाहिजे कॉर्नरच्या आयटमची जे ऑक्टेट आहे किंवा जे डुप्लिकेट आहे ते कम्प्लीट करून घ्यायचं. हायड्रोजनचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मागाशी बघितलं आपण 1, हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं किती होते मागाचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6. जसे आपण मागाशी बघितलं तसं 1 2 3 4 5 6. साईडच्या पहिल्यांदा कम्प्लीट होण्याचं हायड्रोजनचं काय ऑक्टेट कम्प्लीट होणार नाही. त्याचं काय कम्प्लीट होतं तर ड्युप्लेट. हायड्रोजनचं फक्त ड्युप्लेट कम्प्लीट होतं. बाकीचं तुमचं जे एक्झाम्पल आहे त्या सगळ्यांचं ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. हायड्रोजनकडे फक्त 2, बाकीच्या सगळ्यांकडे किती इलेक्ट्रॉन पाहिजेत 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. हायड्रोजनकडे 2, बाकीच्या सगळ्यांकडे 8 इलेक्ट्रॉन. हायड्रोजन बघितला हा 1, ह्याचं शेअरिंग केलं झाले 2. हा एक हायड्रोजन शेअरिंग केलं झाले 2. त्यानंतर बघा आता बघा ऑक्सिजनकडे 1 2 3 4 5 6 आणि शेअरिंग केलं 7वा 8वा. म्हणजे तुमचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड बघायला मिळेल. आणि बाकी झाले लोन पेअर इलेक्ट्रॉन. हे लोन पेअरसह तुम्ही दाखवू शकता. म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड असतो तर सिंगल बॉन्ड. हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड, नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड, ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड. त्यानंतर H2O मध्ये हायड्रोजन ऑक्सिजन आहे का ऑक्सिजन हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड. हे झालं वॉटर स्ट्रक्चर. अजून एक शेवटचं स्ट्रक्चर बघूया कार्बन डायऑक्साईडचं स्ट्रक्चर CO2. कसं स्ट्रक्चर बघूया आपण CO2. बघा ऑक्सिजन किती आहेत 2 ते साईडला घेतले. कार्बन 1, ऑक्सिजनचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मागाशी बघितलं 6 1 2 3 4 5 6. ऑक्सिजनचे 1 2 3 4 5 6. कार्बनचे किती बघा कार्बनचा ॲटॉमिक क्रमांक 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आहे का नाही. 2,4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 4 1 2 3 4. साईडचे कम्प्लीट करून घ्यायचे. हे ह्यांचे झाले 6 7वा 8वा 8 झाले कम्प्लीट. यांचे 6 7वा 8वा. याचे 4 5वा 6वा आणि शेअरिंग केला 7वा 8वा. म्हणजे कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता वेगवेगळे डॉट स्ट्रक्चर काय करू शकता तुम्ही काढू शकता. अजून नंतर काय असेल नायट्रोजन ऑक्साईड असेल तुम्हाला सिलिकॉन असेल असे वेगवेगळे. तसे तुम्हाला ह्याच बेसिक गोष्टीचा यूज करायचा आहे. 11th स्टँडर्डसाठी थोडेसे वेगवेगळे आहेत पण तुम्हाला फक्त ह्याच बेसिक हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन वॉटर कार्बन डायऑक्साईड ह्याच जे काय 5-6 काय असतील बऱ्यापैकी तेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात.
आणि हेच यूज करून तुम्ही काय करू शकता, हे लेव्हिस डॉट स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढू शकता. थँक्यू.